अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या 79 ग्रामपंचायतीच्या व ग्रुप ग्रामपंचायतीला 18,416 घरकुलांचे उद्दिष्ट प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार व प्रकल्प संचालक राहुल गावडे यांनी दिलेले आहेत. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुवर्ण पवार यांनी सांगितले. अक्कलकुवा तालुका हा सातपुडा डोंगरातील वाड्या वस्त्यांवर व दुर्गम भागात कड्याकोपऱ्यांमध्ये वसलेला आहे. या ठिकाणी प्रत्येकाला व प्रत्येक गावाला घरकुलाची सुविधा दिल्या गेली पाहिजे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतमार्फत याद्या मागवल्या गेलेल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना त्यांना घरकुल मंजूर करण्यात येतील असेही या ठिकाणी सांगितले गेले. याकरिता ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच व सरपंच यांनी देखील मोलाचा वाटा घेतलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरकुल योजनेतील कर्मचारी व विस्तार अधिकारी व तसेच शाखा अभियंता या ठिकाणी तळ ठोकून काम करीत आहेत. यांच्या सहकार्यासाठी प्रशासनातील पंचायत समिती कर्मचारी व संगणक परिचालक सहकार्य करीत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतील 18,416 घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे याकरिता गटविकास अधिकारी श्रीमती सुवर्ण पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी राजू किरवे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभागाचे युवराज पवार, विविध विभागाचे विस्तार अधिकारी तसेच कक्ष अधिकारी अरविंद आहिरे, OS तापसिंग वडवी या ठिकाणी आपापल्या टीमसह काम करीत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा, शहादा, धडगाव, नवापूर, नंदुरबार पंचायत समितीतील घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून घरकुल प्राप्त व्हावे यासाठी कटिबद्ध आहेत. नमस्कार मॅडम, आपण श्रीजी न्यूज 24 चॅनलशी बोलत आहात. आपलं नाव? सुवर्णा प्रदीप पवार, गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा. तालुक्याला जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणाहून घरकुलचं काही टार्गेट दिलेलं आहे? जिल्हा परिषद कडून 18,416चं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे. तालुक्यात एकूण ग्रामपंचायतीचे महसूल गावांचा विचार केला तर प्रत्येक गावाला कशी परिस्थिती असेल काही सांगता येईल? 79 ग्रामपंचायती आहेत. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला हे टार्गेट देण्यात आलेलं आहे. यासाठी आपल्याला आवश्यक यंत्रणा काय काम करते? यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला टार्गेट वाटप करून देण्यात आलेलं आहे. सन्माननीय सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षरीने इकडील कार्यालयात कागदपत्र सादर करण्यात येत आहेत. तर सरासरी किती लोकांना याचा लाभ होणार आहे? प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ड यादीतील तालुक्याला 18,416 उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सावंतकुमार तसेच प्रकल्प संचालक माननीय राहुल गावडे सर यांच्या प्रयत्नांनी